ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या खिशातील पैसे खर्च करून समाज उपयोगी कामे करणारे मोजकेच आहेत। मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर हे सतत आणि अखंडपणे समाजाची सेवा करण्याचे काम करत आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सामाजिक वसा जपला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी आज खांदा कॉलनी येथे झालेल्या आरोग्य महाशिबिरात केले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबवणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासनानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 4 ऑगस्ट रोजी 16वे विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट नियोजनात पार पडले। या महाशिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार रविशेठ पाटील बोलत होते। लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून हे महाशिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, संस्था व त्यांचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वाचे ठरले असल्याचे सांगितले व त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन त्यांच्याप्रती आभार मानले। अनेकदा कामाचे कौतुक होत असते, पण देवाने दिले ते समाजासाठी देणे आपले कर्तव्य आहे। आपणही समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून काम करण्याचा आमचा प्रयत्न असतो। त्यामुळे सामाजिक बांधिलकीला प्रथम प्राधान्य देत असतो, असे सांगतानाच वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन करताना आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर असलेले प्रेम कायम वृद्धिंगत करा, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले। महाआरोग्य शिबिर राबवण्यात आलं आहे, काय भावना, काय सांगा? आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं 2006 पासून जवळजवळ दरवर्षी 1 वर्ष अपघात करण्याचं तर हे महाआरोग्य शिबिर केलं। सुरुवातीला इथं 4-6 हजार लोक जायचे, नंतर 2,500 झाले आणि गेल्या 6 शिबिरामध्ये 12,000 लोक त्या शिबिराचा लाभ घेत असतात। आणि त्या दृष्टीनं यावर्षीच्या शिबिराच्या उद्घाटनाकरता पेणचे आमदार आपल्या रविशेठ पाटील इथं आले होते। त्यांचं उद्घाटन झालं। 200-250 डॉक्टर्स मंडळी उपचार देण्याकरता आले होते। अनेक संस्था होत्या आणि कार्यकर्ते सुद्धा जवळजवळ 800,000 कार्यकर्ते प्रत्येक पेशंटला कराबद्दल करूयात अशा प्रकारचं काम करत होतं। आणि आमच्या दृष्टीनं अनेक प्रकारचं त्यांना जे आरोग्यविषयक सुविधा पाहिजे होत्या, सायकल असतील, चचकिण्या असतील किंवा सवणयंत्र असतील, त्याचं वाटपही करण्यात आलेलं आहे। आणि पाऊस असूनसुद्धा हे शिबिर चांगल्या यशस्वी झालं असं मला वाटतं। हे शिबिर फार चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या मार्गानं ह्या इथे होत आहे। खरं म्हणजे रामशेठ ठाकूर दानशूर व्यक्ती आणि या दानशूर व्यक्तींनी गोरगरिबांसाठी, गोरगरिबांची सेवा व्हावी या दृष्टीनं या परिसरातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतो आणि गोरगरीब जनतेच्या काही ज्या रोग निवारणासाठी ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी इथं पूर्णपणे पार पाडल्या जातात। जवळजवळ 250 लोक, डॉक्टर लोक या ठिकाणी ट्रीटमेंट देत आहेत आणि 250 लोकांची ह्या ट्रीटमेंट चालू असल्या कारणानं 12-15 हजार पेशंट या ठिकाणी आज ह्या दालनात आज उपचार घेत आहेत। त्यांना मोफत सगळ्या औषधं मिळतात, मोफत चष्मे मिळतात, मोफत गाड्या मिळाल्या आणि ह्या सगळ्या ह्याचा उपयोग गोरगरिबांसाठी होतो। हे खरं त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे। असे आपले सगळ्यांचे लाडके दादा, सर्व मान्यवर, नावं घेत वेळ घालवत नाही, स्टेजवरील आणि समोरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम पनवेल मेडिकल असोसिएशन, रायगड मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि सर्व डॉक्टर मंडळी यांच्यातर्फे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरलेल्या शिबिराच्या निमित्ताने वाढदिवस आहे असे आपले लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर ज्यांना आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया। गेलेच 2006 पासून आतापर्यंत म्हणजे 18 वर्षामधल्या 16 वर्ष हे 16वं शिबिर आहे। 2 वर्ष कोविडमुळे झालं नाही। सुरुवातीच्या काळात शिबिराची उपस्थिती 4-5 हजार असायची, आता ती 12-14 हजारपर्यंत झालेली आहे। शिबिराच्या आखणीमध्ये आणि आयोजनामध्ये जसे आवश्यक झाले तसे बदल होत गेलेले आहेत। मी शिबिराविषयी 2 शब्द बोलणार आहे।
पूर्वी जनरल प्रॅक्टिशनरकडनं असणारे रोगाचं निदान आणि त्याचं औषध वाटप अशा स्वरूपाचं शिबिर आपण सुरू केलं. जेव्हा आपण ह्या शिबिराची आखणी केली तेव्हा ते स्पेशालिटी वाईज कसं करता येईल, म्हणजे ENT सर्जनचा वेगळा विभाग, गायनाकोलॉजीचा वेगळा विभाग, ऑर्थोपेडिक्सचा वेगळा विभाग, जनरल फिजिशियन किंवा हार्टचा लागणारा वेगळा विभाग, अशा स्वरूपाची आखणी करून ते तज्ज्ञ शिबिरात कसे उपलब्ध राहतील, त्यांच्या व्यवस्था कशा होतील, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्याला शिबिरात देखील बदल घडत गेला. आणि चेंज इज कॉन्स्टंट ट्रीटमेंट, एकच आहे की बदल हा कायमस्वरूपी अस्थायी असं म्हणलं जातं. तसं अशा स्वरूपाचा बदल घडत गेल्यामुळं ही शिबिरे अस्थायी आहे, म्हणजे कायमस्वरूपी आहे असं मी म्हणेन. आणि ह्या सगळ्यांची आखणी करण्यासाठी कोण जबाबदार आहे, तर केवळ एकमेव व्यक्ती मी म्हणेन ते म्हणजे आजचे उत्सवमूर्ती दादा प्रशांत दादा. आणि मला वाटतं त्यासाठी पण आपण त्यांचं अभिनंदन करूया, कारण असं कोणी विचार करत नाही, चाललंय ना चालू द्या, कशाला बदल करायचा, कशाला सगळं रिव्हिजन करायचं, कशाला एवढी मेहनत करायची. लोक साधारणपणे असं विचार करतात, चालू आहे ना शिबिर चालू दे, पण लागणाऱ्या बदलांनुसार ते बदलत जाऊन लोकांची निकड किंवा लोकांची गरज ओळखून त्यानुसार परत दरवर्षी त्यात काहीतरी रिव्हिजन करायचं, अशा स्वरूपाचं ही आखणी या शिबिराची आहे. आणि म्हणून मला मी इनफॅक्ट 1 मिनिटाचा प्रमोशनचा व्हिडिओ घेतला होता, त्यात हे प्रामुख्याने मी उतरून केलं किंवा सांगितलं की तळागाळातल्या लोकांची गरज समजून बनवलं शिबिर, असं हे शिबिर आहे. आणि म्हणून त्यात अनेका लोकांनी लाभ घ्यावा. केवळ गरजू आहेत किंवा अफोर्ड करू शकत नाहीत अशा लोकांनी न करता इव्हन अफोर्डिंग क्लासच्या लोकांनी सुद्धा शिबिरात यावं, अशा स्वरूपाचं हे शिबिर आहे. हे त्याचं आगळं वेगळंपण आहे. आणि मी म्हणतो असं सर, डॉक्टरांच्या वतीने मी असं म्हणेन की ठीक आहे, आम्ही सेवा द्यायला तयार आहोत, पण सेवा घेणाऱ्या लोकांनी त्यांची कपाटं उघडली का दारं उघडली तर आम्ही सेवा देऊ शकतो. जर समोर कोणी सेवा घ्यायला नसेलच तर डॉक्टर म्हणून आम्ही काय काम करणार. त्यामुळे जेव्हा अशा स्वरूपाची सेवा लोकांसमोर जाते तेव्हा मी नेहमी म्हणतो की सेवा घेणाऱ्यांनी त्यांची सेवा ॲक्सेप्ट करायची दारं उघडली म्हणून आम्ही आज सेवा द्यायला इथं हजर आहोत किंवा आमच्या सेवेला महत्त्व आहे. आणि म्हणूनच मी आमदार साहेब सांगेन की जी सेवा ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण लोकांसमोर देतात ते लोक उपकृत होत नाही आहेत, तर लोक आपल्याला उपकृत करत आहेत. आणि अशी भावना देऊनच हे शिबिर केलं जातं आहे. त्याबद्दल मी शिबिरात काम करणाऱ्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करेन. या शिबिराला सुनिश्चित येतो आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी विनंती करतो. जास्त बोलत नाही, 2 शब्द बोलून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.